नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र या विषयाची एक प्रश्नपत्रिका तुम्हाला सरावासाठी दिलेली आहे. याचा सराव केल्यानंतर त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. आता प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. हे 4ही प्रश्न कंपल्सरी तुम्हाला सोडवायचे आहेत. यामधील पहिला प्रश्न आहे, परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ. इथे पर्याय दिलेले आहेत. अ, डॉक्टर विजय भाटकर, ब, डॉक्टर R.H. दवे, क, पी पार्थसारथी आणि ड, वरीलपैकी कोणीही नाही. यातील एक पर्याय निवडून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. अ 12, ब 14, क 16, ड 18. प्रश्न तिसरा, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होत. उत्तराने 4 पर्याय आहेत इथे. डॉक्टर होमी भाभा, ब, डॉक्टर वर्गीस कुरियन, क, डॉक्टर M.S. स्वामीनाथन, ड, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. प्रश्न चौथा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार डॅश डॅश येथे आहे. अ, पुणे, क, नवी दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद असे 4 पर्याय दिलेले आहेत. आता प्रश्न पहिल्यामधीलच ब प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, जोड्या दिलेल्या आहेत, 4 जोड्या दिल्या आहेत. त्याच्यामध्ये एक चुकीची जोडी आहे. ही चुकीची कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. जाल कुपर टपाल तिकीट अभ्यासक ही एक पहिली जोडी आहे. दुसरी जोडी आहे कुसुमाग्रज कवी. तिसरी जोडी आहे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर. आणि चौथी जोडी आहे अमर शेख चित्र संग्राहक. या 4 पैकी जी चुकीची जोडी असेल ती फक्त आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहे. त्याच्यातीलच प्रश्न दुसरा आहे. इथेही 4 जोड्या दिलेल्या आहेत. इंदिरा गांधी आणीबाणी, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, PV नरसिंहराव आर्थिक सुधारणा, चंद्रशेखर मंडल आयोग. इथे 4 जोड्या दिल्या आहेत. या 4 जोडीपैकी एक चुकीची जोडी ओळखायची आणि ती लिहायची आहे. प्रश्न तिसरा, कावासजी दायर पोलादाचा कारखाना, डॉक्टर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, नामे लोखंडे गिरणी कामगारांना सुट्टी, नारायण सुर्वे कविताद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. इथे 4 जोड्या दिल्या आहेत. याच्यातील एक बरोबर जोडी ओळखायची आहे. आणि अजून एक आहे, चौथी जोडी अशी चौथ्या प्रश्नामध्ये 4 जोड्या दिलेल्या आहेत. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद, डॉक्टर D.S. कोठारी विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष, अणुताई वाघ कोसबाड प्रकल्प, J.P. नाईक शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करण्याच्या कार्यात योगदान. असे 4 प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. यापैकी चुकीच्या 4 जोड्या ओळखून लिहायच्या आहेत आपल्याला. आता आपण पाहूया प्रश्न दुसरा अ. हा प्रश्न आहे 4 मार्कासाठी. यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. त्यातील आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. दिलेल्या संकल्पना चित्रे पूर्ण करा. 3 पैकी 2. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, मुदलियार आयोगाने या संदर्भात शिफारशी केल्या. इथे आपल्याला रकाना दिला आहे, तो रकाना भरायचा आहे. म्हणजे याच्यातील एक प्रश्न 2 मार्काला असणार आहे.
यामध्ये दुसरा प्रश्न आहे भारताच्या ईशान्येकडील राज्य. तिथे भारताच्या ईशान्येकडील राज्य आपल्याला भरायचे आहेत. 4 राज्य त्यांनी सांगितले आहेत: आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड. उरलेली जी आकृती आहे त्यामध्ये उरलेली 4 राज्य भरायची आहेत. यामध्ये तिसरा प्रश्न आहे इसवी सन 1991 ते 2000 या दशकात झालेले भारतीय प्रधानमंत्री. इथे 4 रकाने दिले आहेत. त्या रकान्यामध्ये त्या प्रधानमंत्र्यांची नावं लिहायची आहेत. असे 3 प्रश्न आपल्याला दिले आहेत. 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे आहेत. असं 4 मार्काला आहे, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे. प्रश्न दुसऱ्यामध्येच ब प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला 3 प्रश्न दिले आहेत. 3 पैकी 2 संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. त्यामध्ये संकल्पना स्पष्ट करामध्ये पहिली दिली आहे लिखित साधने, दुसरे जमातवाद आणि तिसरी मिश्र अर्थव्यवस्था. आता प्रश्न तिसरा अ आपण पाहूया. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही 3. हा प्रश्न 6 मार्कासाठी आहे. कोणतेही 3 म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी आहे. इथे आपल्याला 5 प्रश्न दिले आहेत. 5 प्रश्नामधील 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. मग ह्या प्रश्नामध्ये कारणे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. याची कारण लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले. का करावे लागले ते लिहायचं आहे. तिसरा प्रश्न आहे गिरणी कामगार संपावर गेले. गिरणी कामगार संपावर का गेले ते सहकारण स्पष्ट करायचं आहे. चौथा प्रश्न आहे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. का लागले ते लिहायचं आहे. आणि 5वा प्रश्न आहे जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. असे 5 प्रश्न आहेत. 5 मधील 3 प्रश्नांची कारणे द्यायची आहेत. आता प्रश्न तिसरा मध्ये ब प्रश्न एक आहे. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यातील फक्त 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. कोणतेही 2 असं पुढे लिहिले आहेत. हा प्रश्न 4 मार्कासाठी आहे. त्याची 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहायची आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती. दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले. आणि तिसरा प्रश्न आहे आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या. आता प्रश्न चौथा आपण पाहूया. पुढील तक्ता पूर्ण करा. एक तक्ता दिलेला आहे, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. हा प्रश्न 4 मार्कासाठी आहे. पहिल्या तक्त्यामध्ये ह्यामध्ये दोन्ही प्रश्न करावे लागणार आहेत. हे पहिल्या तक्त्यामध्ये पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी आणि उद्दिष्टे. त्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना आहे, त्याचा कालावधी आपण लिहायचा आहे. त्याची उद्दिष्टे त्यांनी दिली आहेत शेती सामाजिक विकास. आणि दुसरी पंचवार्षिक योजना आहे, त्याचा कालावधी दिलेला आहे, त्याची उद्दिष्ट आपल्याला लिहायची आहेत. त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे व्यक्ती आणि कार्य. पहिल्या व्यक्तीचे नाव दिले पी पार्थसारथी, त्याचं कार्य आपल्याला लिहायचं आहे. आणि दुसऱ्यामध्ये कार्य दिलेले आहे कोसबाड प्रकल्प, तर ती व्यक्ती लिहायची आहे. असे हे 2 प्रश्न आहेत. 4 मार्कासाठी हे 2 प्रश्न आहेत. हे दोन्ही प्रश्न लिहावे लागणार आहेत. प्रश्न 5वा सविस्तर उत्तर लिहा, कोणतेही 2. सविस्तर म्हणजे विस्तृत उत्तर लिहायचं आहे याचं. याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी 2 प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. मग हे 2 प्रश्न 10 मार्काला आहेत, म्हणजे एक प्रश्न 5 मार्काला आहेत. त्याप्रमाणे उत्तर लिहावं लागेल. बरंच मोठं उत्तर लिहावं लागणार आहे. त्यामध्ये 4 प्रश्न दिले आहेत. त्याच्यातील पहिला प्रश्न आहे खडूफळा या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता. दुसरा प्रश्न आहे 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे कोणती होती. आणि तिसरा प्रश्न आहे शेतीच्या विकासात कृषी विद्यालये आणि महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात. चौथा प्रश्न आहे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाची का असतात.
असे 4 प्रश्न दिले आहेत. त्याच्यातील 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. विस्तृत स्वरूपात लिहायचे आहेत. आता आपण पाहूया राज्यशास्त्र. प्रश्न 6. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 4 प्रश्न आहेत. हे 4 मार्कासाठीच आहे हा. पहिला प्रश्न आहे, भारताचे टिंबटिंबे हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात. याचे पर्याय दिलेले आहेत. अ मध्ये प्रधानमंत्री, ब राष्ट्रपती, क संरक्षण मंत्री आणि ड राज्यपाल. या 4 पैकी एक पर्याय भरून हे उत्तर पूर्ण करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट डॅश बनले आहे. यामध्ये 4 ऑप्शन आहेत. अ आण्विक विकास, ब आर्थिक विकास, क अणुचाचणी आणि ड सुरक्षा व्यवस्था. यामधील तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश. त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत. अ युद्ध टाळणे, ब वसाहतींचे स्वातंत्र्य, क राष्ट्राची अर्थव्यवस्था सावरणे, ड निशस्त्रीकरण करणे. यामध्येच प्रश्न 4 आहे. इसवी सन 1974 साली भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणुचाचणी केली. यामध्ये पर्याय आहेत. अ श्रीहरिकोटा, ब थुंबा, क पोखरण, ड जैतापूर. असे हे 4 प्रश्न आहेत. 4 मार्कासाठी आहेत. आता आपण पाहूया प्रश्न 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये 3 प्रश्न दिले आहेत. त्याच्यातील कोणत्याही 2 प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 4 मार्काला आहे. चूक की बरोबर लिहायचं आहे, पण ते चूक का बरोबर ते का त्याची कारणेही द्यायची आहेत. फक्त चूक बरोबर येऊन पूर्ण मार्क्स मिळणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला सहकारण लिहायचं आहे ते. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पंडित नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. हे बरोबर आहे की ते चुकीचं आहे ते लिहायचं आहे. जे असेल ते आणि त्याचे सहकारणही स्पष्ट करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. तिसरा प्रश्न आहे, मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. प्रश्न 7व्यानंतर आता प्रश्न 8वा आहे. त्यामधील अ प्रश्न आपण पाहूया. टिपा लिहा कोणत्याही 2. इथे 3 दिलेले आहेत. त्यामधील आपल्याला कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एका टिपाला 2 मार्क्स असणार आहेत. त्यामध्ये पहिला दिले आहे टिपा लिहामध्ये गृहरक्षक दल, दुसरा राष्ट्रीय हितसंबंध, तिसरा अलिप्ततावाद. प्रश्न 8व्यामध्येच ब प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणतेही 2. इथे 3 संकल्पना चित्रे दिलेली आहेत. त्याच्यातील 2 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत. पहिला आहे अलिप्ततावादी चळवळीचा याला विरोध होता. इथे 4 आपल्याला वर्तुळे दाखवले आहेत. त्याच्यामध्ये 4ही याच्यामध्ये लिहायचं आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, त्या घटकांची नावे लिहायची आहेत ह्या चौरसामध्ये. तिसरा प्रश्न आहे भारतातील निमलष्करी दले. या वर्तुळामध्ये निमलष्करी कोणती दले होती ती लिहायची आहेत. या 3 पैकी आपल्याला कोणत्याही 2 प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. 4 मार्कासाठी हा प्रश्न आहे. प्रश्न 9. थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2. आता इथे 4 प्रश्न दिले आहेत. त्यापैकी 2 प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. 4 मार्काला हा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. दुसरा आहे भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे. तिसरा प्रश्न आहे शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. आणि चौथा प्रश्न आहे शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले यावर तुमचे मत व्यक्त करा. तर बालमित्रांनो, आताच आपण ही प्रश्नपत्रिका पाहिली. ही प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला सरावासाठी आहे. अशीच तुम्हाला प्रश्नपत्रिका येईल असं सांगता येत नाही. त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिकेचा भरपूर सराव करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येण्याची शक्यता आहे, पण हीच येईल असं नाही. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना,
तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.